श्री स्वामी समर्थ सर्वांना, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज बघा, तर आजचा व्हिडिओ जे आहे, तर रोजचेच आपले हे कामं असतात स्वयंपाक बनवणे हे. पण कसं माझं रोजचं रुटीन असतं, तर ते मी दाखवते, आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता इथं जे आहे, तर मला बनवायच्या होत्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या. आणि जवळपास 8 दिवस झाले बघा, 8 दिवसापासून ज्वारीचीच भाकरी बनवते मी, कारण ज्वारीचीच भाकरी खाते आणि खायला पचायला पण ज्वारीची भाकर जी आहे, तर म्हणजे लवकर पचते, हलका आहे, तर त्याच्यामुळं मग मी ज्वारीचीच भाकरी बनवते. 2 टाईम पण मी ज्वारीचीच भाकरी बनवते, कधीतरी मग बाजरीची पण बनवते, एखाद्या टायमाला बाजरीची बनवते. माझं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं नसतं एवढं हे, पण मग सकाळी जे आहे, तर मग सकाळी व्यवस्थित अशी पातळ भाजी वगैरे, रस्सा भाजी वगैरे लागते. आणि भाकरी म्हणलं तर मग भाकरीसोबत जे आहे, तर आपल्याला रस्सा भाजीच लागते, कारण कोरडी भाजी नाही चालत. तर मग मी माझ्या इकडे ज्वारीच्या भाकरी म्हणजे मी याच्यासाठी हे करू लागले, की मला खूप ॲसिडिटीचा त्रास होतो आणि इतकी ॲसिडिटी होती ना, म्हणजे खूप होती, कशाची पण होती, म्हणजे काही जरी खाल्लं ना तर लगेच त्याची ॲसिडिटी होती. म्हणून म्हटलं आपण आता ज्वारीची भाकरीच खाऊया, ज्वारीच्या भाकरीनं काही फरक पडला तर पडेल. म्हणजे दुसरं आपल्या पोळी वगैरे, चपाती वगैरे खाल्ली तर मग ती पचायला थोडीशी जड राहते. म्हणून म्हटलं आता 1 महिना जे आहे, तर आपण भाकरीच खाऊन बघायची. आणि त्याच्यामुळं कसं आहे, म्हणजे आता आमच्या साहेबांना, त्यांना पण आवडती आहे भाकरी, खूप आवडती आहे. तर ते म्हणते मला 2 टाईम जरी भाकरी दिली तर त्यांना आवडती भाकरी. म्हणजे मलाच एवढी आवडत नाही आहे, पण आता नाईलाजानं मी पण भाकरी जी आहे, तर भाकरीच खाऊ लागलेली आहे. तर म्हटलं आपण काही दिवस हे करून, म्हणजे मसाले वगैरेचे तर असं काळ्या मसाल्यात वगैरे तर मी भाज्या बनवतच नाही आहे. तरी पण ॲसिडिटी होती, म्हणजे खूपच ॲसिडिटी होती, इतकी प्रमाणाच्या बाहेर ॲसिडिटी होती आणि त्याचा खूप त्रास पण होतो. बऱ्याच वेळेस मी त्याची ट्रीटमेंट पण घेतली, पण काही फरक वगैरे काही जोपर्यंत आहे गोळ्या औषध चालू तोपर्यंत ठीक वाटतं, आणि नंतर जे आहे, तर नंतर जे आहे ते परत सुरू होतं. आणि एकदा जर का ॲसिडिटी वाढली ना, तर मग 2-4 दिवस काही सुधरत नाही आहे. आणि भाकरी पण काही जास्त बनवायच्या नाही राहत, दोघाला बनवायच्या म्हणल्यानंतर जे आहे, तर 2-3 भाकरी बनवते मी, 3 भाकरी बस होऊन जातात. तर हा जो कपडा आहे, तर मी आज दुसरा कपडा घेतला आहे टाटाखाली, आणि तो जो आहे, तर मग खूपच सरकू लागलं, कारण कॉटनचा व्यवस्थित छान असा कपडा घेतला ना, तर मग आपली पीठ मळताना जे आहे, परत बाजूला अशी सरकत नाही आणि हलत पण नाही. आता हे जे आहे ना, तर खूपच हलू लागलेली होती, सरकत पण होती, कारण की कॉटनचा कपडा नसल्यामुळं, तो कॉटनचा नव्हता कपडा. स्वयंपाक बनवून घेतला मी, भाकरी वगैरे बनवल्या, आणि आमचे साहेब जे आहे ते गेले ड्युटीला. आणि इथं जे आहे बघा, तर इथं पिशिजीचं काम चालू होतं, आणि एवढ्या जागेमध्ये जे आहे, तर फडची ना अशी खचली होती, खाली गेली होती. तर म्हटलं आपण तिथं काय करूया, पिशिजी करून परत दुसरी फडची बसूया, कारण पाणी साचत होतं पावसाचं तिथं. तर हे पण काम माझ्याकडेच लावलं होतं, की इथं पण तूच लक्ष द्यायचं. म्हणून मग जे आहे, तर मग मी माझं वरती स्वयंपाक वगैरे आवरला, बाकीचे कामं राहिले होते. मग मी खाली आले, की म्हटलं आपण बघूया कसं व्यवस्थित केलं आहे का नाही केलं म्हणून. परत याच्यात जरी काही चुकलं तर मग त्याला पण आपणच हे राहतो, जबाबदार आपणच राहतो, की तू व्यवस्थित नाही करून घेतलं आणि तू लक्ष नसन दिलं. म्हणून मग मी जे आहे, तर एवढंच काम करायचं होतं, जास्त काही नव्हतं. म्हणून मग मी इथंच थोड्या वेळ बसले आणि ते काम व्यवस्थित करून घेतलं. ते काम झाल्यानंतर जे आहे, तर मग नंतर मी कपडे वगैरे माझे राहिलेले होते, कपडे धुवायचे होते मला, आणि हे पण करायचं होतं, भांडे वगैरे सगळेच कामं राहिलेले होते.
तर मग मी कपडे धुवायला गेले. म्हटलं आपण अगोदर जे आहे तर मग कपडे धुवून घेऊया, कारण वातावरण पण पावसाचं झालेलं होतं आणि थोडं जरी आता ह्या दिवसामध्ये ना कपडे वगैरे पण सुकत नाही व्यवस्थित. जरी तुम्ही मशीनमधून सुकून घेतले कपडे तर तरी पण ते कपडे काही व्यवस्थित असे वाळल्या जात नाही. त्याच्यामुळं थोडंसं असं पावसाचं वातावरण आज थोडंसं कमी दिसलं मला, म्हणून मग मी जे आहे तर एक्स्ट्राचे म्हणजे भरपूर कपडे असे धुवायला काढलेले आहे. म्हटलं हे कपडे आपण धुवून घेऊया, आज वाळतील. पण मी कपडे भिजत टाकले आणि नंतर इतका पावसाचं म्हणजे वातावरण झालं, एकदम असं आभाळ आलेलं होतं. इतकं आभाळ आलेलं होतं तर असं वाटलं की आपण उगाच एवढे कपडे काढलेत आणि आता हे कपडे वाळतील का नाही. पण आता भिजवत घातलेले होते त्याच्यामुळं आता धुवून तर घ्यावं लागले. कारण म्हटलं धुवून घेऊया, मशीनमधून सुकून घ्यायचे आणि मग नंतर जर आलाच पाऊस तर मग नाईलाज आहे, मग आपल्याला घरामध्येच कपडे टाकावं लागतील सुकायला. मग घरामध्येच अशी दोरी बांधून फॅनच्या हवेला पण सुकतात, पण जसे उन्हात कपडे वाळून येतात तसे इतके छान असे सुकत नाही घरामध्ये. आणि इथं जे आहे बघा तर म्हणजे वाशेऱ्या पण आहे कपडे ते धुवायला बाहेर. पण मी जे आहे ना तर इथं मी बाथरूम पण मोठं आहे, तर मग मी बाथरूममध्येच कपडे धुवून घेते, कारण मग इथले इथं सगळं ओलं वगैरे ते हे. तर मग मी काय करते बाथरूममध्येच धुते कपडे. बाहेर जे आहे तर मग तिथं मशीन वगैरे ठेवलेली आहे, तर मग तिथं थोडंसं असं कंजेस्टेड होतं कपडे ते धुवायला, मला असं व्यवस्थित बसता वगैरे येत नाही. म्हणून मग मी जे आहे तर मग दगड जो आहे तर हा दगड मी इथं बाथरूममध्येच ठेवलेला आहे. आणि हे दगड जे आहे कपडे धुवायचा, तर असे दगड जे आहे तर आम्ही बनवून घेतलेले होते. 4 दगड जे आहे तर बनवून घेतलेले होते. इथंच बाजूला बनवणारे आलेले होते त्यांच्याकडनं, कारण माझ्यासाठी मी एक ठेवला आणि 3 जे आहे तर मग ते भाडेकरूंसाठी ठेवले होते. तर त्यांना पण मी ते दिलेले आहे कपडे धुवायला, कारण की मग दुसरे आणता मग दुसरीकडचे दगड वगैरे आणले तर मग व्यवस्थित ती हे होत नाही. आणि म्हणजे याला काही हे करायची गरज नाही, म्हणजे व्यवस्थित दगड आहे, म्हणजे खालून असं त्याला आपल्याला काही वटकन वगैरे लावायची काही गरज नाही, छान दगड आहे. सगळे पूर्ण कपडे धुवून घेतले मी आणि धुवून घेतल्यानंतर लगेच बाथरूम जे आहे तर मग बाथरूम पण घासून घेतलं, कारण कपडे वगैरे धुतल्यानंतर वरती असे शिंतोडे ते उडतात कपड्याचे आणि मग ते पण व्यवस्थित नाही दिसत, हे नंतर डागं डागं पडतात. आणि जेव्हाची कामं तेव्हाच केले ना तर म्हणजे ते व्यवस्थित राहतं आणि स्वच्छ पण राहतं. त्याच्यामुळे मी जेव्हाची तेव्हाच कामं करत असते. आता कपडे धुतले तर लगेच बाथरूम पण घासून घ्यायचं, म्हणजे आपले पण कामं लवकर होतात आणि स्वच्छता पण होऊन जाते. तर मग इथं जे आहे ना आम्हाला पाण्याचं जे आहे ना तर पाण्याचं टेन्शन नाही आहे बघा. भरपूर असं पाणी आहे, त्याच्यामुळं पाण्याचं एवढं काही हे नाही. किती जरी पाणी सांडवलं पण तसं जास्त काही पाणी सांडवत नाही, लिमिटेड जेवढं लागतं तेवढंच. पण असं बाथरूम वगैरे घासून घ्यायला याला म्हणजे जास्त पाणी लागतं, तर मग मी पाण्याचं एवढं काही टेन्शन नाही आहे आमच्याकडं. पाणी आहे, भरपूर पाणी आहे. आता भांडे पण घासायचे राहिलेले होते आणि आता भाकरी बनवल्या ना, आता म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं 8 दिवसापासून मी भाकरीच बनवते. तर भाकरी बनवल्यानंतर तवा जो आहे ना, तर म्हणजे खूपच खराब होतो. आता परत याच्यावर चपात्या बनवायच्या जर म्हणलं ना, तर म्हणजे व्यवस्थित होत नाही. आणि दिसायला पण तवा बघा तुम्ही किती खराब दिसतोय, खूपच काळा झालेला होता. तर म्हटलं मग तव्याला पण आता भांडेच घासायचे, तर मग थोडासा आपण तवा घासून घेऊया, म्हणजे पूर्णच क्लीन तर नाही होणार आहे, कारण वरचीवरच घासणार आहे. आणि थोडा जरी आपला असा खराब झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर असा वरचीवर जर घासला ना तर स्वच्छ राहतो तवा. म्हणून मग मला जे आहे तर चटणी बनवायची होती जवसाची, तर मग मी जवस भाजून घेतले आणि जवस भाजून घेतल्यानंतर जे आहे, आता गावाकडं म्हणतात बघा असं तव्यावर पाणी टाकू नये, पण आता मी टाकलं आहे, कारण मला तवा घासायचा आहे, त्याच्यामुळं मग मी असं तव्यावरती पाणी टाकलं. थोडंसं असं गरम झालं ना तर म्हणजे ते काळं झालेलं तव्याचं आहे ना, तर थोडंसं ओलातण्यानं खरडलं तर लगेच ते निघून जातं. पण मग असं गरम-गरमच जे आहे, तर मग असं गरम असतानाच घासावं लागतं या तव्याला. घासलं ना तर म्हणजे व्यवस्थित ते तवा जो आहे तर मग निघतो, बऱ्यापैकी छान निघतो. कारण याला कुठलंही आता आपल्याला मी याच्यामध्ये कुठलं केमिकल वगैरे, सोडा वगैरे काही घातलेला नाही, लिंबू वगैरे काहीच नाही आहे. फक्त तवा गरम करून घेतला आणि आपल्या भांड्याच्या घासणीनं जे आहे तर मग मी त्याला असं भांड्याचीच आपली साबण आणि घासणीनं घासून घेतलं. मग थोडंसं आपलं असं थोडं म्हणजे वेळ पण नाही लागत आहे जास्त आणि तवा पण छान निघतो आहे. थोडं रोज थोडं जर अजून एक वेळ जर घासलं तर पूर्ण स्वच्छ निघून जाईल, पण स्वच्छ निघून गेला परत त्याला भाकरी अशी चिपकून बसते, चिटकते खाली. त्याच्यामुळं मी त्याला पूर्ण स्वच्छ पण नाही करत आहे. पण बऱ्यापैकी असा निघलेला आहे, असा घासला आहे बघा.
जर असा आपला लयच तवा खराब झाला तर वरचीवर असं दररोज तुम्हाला पूर्ण एकदम क्लीन केल्यापेक्षा थोडं थोडं घासलं तर निघून जातो. आता भांडे जे आहे तर बघा, भांडे पण भरपूर भांडे पडलेली होती बघा. आणि भांडे पण त्या भांड्याला तर इतकं पीक असतं ना, म्हणजे आपण स्वयंपाक थोडा जरी बनवला ना तर इतके भांडे पडतात ना, खूपच भांडे पडतात. आणि सगळ्यात मेन काम म्हणलं की मग ते भांड्याचंच असतं. आणि ते भांडे इतके भांडे असतात ना, मग ते भांडे घासल्याशिवाय पूर्ण काम आवरल्यासारखं वाटतच नाही आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, भांडे राहिले की आपल्याला किचन वाटा वगैरे ते पण क्लीन करून घेता येत नाही आहे. तर मग भांडे जे आहे तर म्हटलं चला आता अगोदर भांडे घासून घेते, नंतर किचन वाटा क्लीन करून घेते, मग पूर्ण जे कामं आहे तर मग आपले आवरलेलेच आहे. आता मशीनला मी कपडे लावले तोपर्यंत सुकायला. म्हणलं मशीनचे कपडे सुकते तोपर्यंत आपले इकडं भांडे पण घासून होतील, म्हणून मग मी भांडे घासायला घेतले अगोदर. आणि कसं मी भांडे घासायला पण वॉश एरियामध्ये नाही घासत आहे, कारण मला तिथं बसून घासायला थोडं हे वाटतं. आणि मग नंतर इथं जे आहे तर आपल्याला इथं पण परत क्लीन करावंच लागतं. तर मग मी इथं जे आहे तर मग बेसिंगमध्येच भांडे घासते, कारण बेसिंगचं भांडं पण मोठं आहे. तर त्याच्यामुळं मग मी इथंच भांडे घासून घेते. बाहेर म्हणलं की बाहेर भांडे घासलेत परत मग बाहेरच पण घासत बसावं लागतं, वॉश एरिया ते स्वच्छ करत बसावं लागतं. त्याच्यामुळं मग मी बाहेर काही घासत नाही. आणि तिथं मशीन ठेवलेली असल्यामुळं काय होतं आहे, तिथं पण व्यवस्थित बसता येत नाही, म्हणून मग मी घासत नाही तिथं. इकडं पूर्ण कामं आवरलेले होते, कपडे वगैरे किचन वाटा ते पूर्ण माझं क्लीन करून झालेलं होतं. आणि आता जे आहे बघा, तर आता दुपारचे जे आहे तर 1:30 वाजून गेलेले होते. आणि मला जे आहे बघा तर ब्लाऊज शिवायचे होते. म्हणजे हे जे ब्लाऊज आहे तर माझ्याकडे शिवायला आलेले होते. तर हे ब्लाऊज जे आहे तर मी काय आज शिवणार नाही, कट करून ठेवणार होते. कट करून ठेवूया म्हणलं. मग लगेच हे काम घेतलं आहे मी हातामध्ये. तर म्हणलं आता ही ब्लाऊज जे आहे तर त्यांना अर्जंट पाहिजे होते, तर म्हटलं ठीक आहे चालतं आहे, मी देते म्हणून. बाकीचे कामं आता बाजूला ठेवले आणि हे ब्लाऊज जे आहे तर मग मी आता हे ब्लाऊज घेतलेले आहे कट करायला. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा.